तुकोबराय पांडुरंगाजवळ जाऊन उभा राहिले. देवा, खरं सांगू, नाही सोडू वाटत रे तुला. तुझं भजन करू वाटत. डोळ्यातलं पाणी पाहिलं तुकोबांच्या आणि सांगितलं पांडुरंगाने, आषाढी कार्तिकी विसरू नका मज. वारी पूर्ण झाली, तुकोबाराय माघारी फिरले. दारात आल्याबरोबर आवलीनं हाक मारली, मालक, खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही. होतं नव्हतं तेवढं दान करून टाकलं. कसं जगावं? पोटाला चिमटा काढून जगतो आम्ही. मग नाही काय, माझ्या लेकी करता तरी कुठून तरी मागून आणा, करा ना काम धंदा. हे गावातले एका सावकारानं ऐकलं. जवळ आला तुकोबरायांच्या. नवरा बायकोच असं चोरून ऐकणं योग्य नाही, पण तुम्ही सावकाराचं लेकरू आहात तुकोबा, बरोबर. फार श्रीमंत होता एकेकाळी. हा, 3644 एकराचा सातबारा आहे तुमच्या सासऱ्याचा, बरोबर. कामाला राहाल का आमच्याकडं? म्हणजे राग येऊ देऊ नका, तुम्ही महाराज आहे, पण बायकोच्या अंगावरचं लुगडं पाहिलं 10 ठिकाणी फाटलंय ते. भागीरथीच्या पोटात अन्न नाही, महादा रडत राहतो तुमचा. तुमची लेक काय माझी लेक काय? तुमच्याच पाया पडतो मी, पण कामधंदा कराल का? करू ना. भजन कराल कुठं? आमच्या शेतात. का बरं? मी असं ऐकलं, निर्माण मोहा जित संग दोष अध्यात्म नित्या विरुद्ध कामा हा द्वंद्वरी मुक्ता सुखदुःख बरोबर सगळं तुमचं पाठ आहे. मग जे भंडाऱ्यावर भजन करायचं ते आमच्या शेतात भजन कराल का? करू ना. पण तुमच्या रानात भजन करायला सांगता का? तुम्हाला उभा राहायचंय का? म्हणजे उभा नाही राहायचं. मग बाजरीचं पीक आलंय काढायला, पाखरं त्रास देतात. आणि ते आमच्या गावातले सगळे महाराज मंडळी निघालेत काशीला. मग काशी करून येईपर्यंत, आपलं ते काशीला जाऊन येईपर्यंत सांभाळाल का? सांभाळतो ना. तिकडं भजन करायचं ते तुमच्या शेतात भजन करतो. गेले तुकोबा भजनाला. महाराजांनी बांध पाहिला. बांध कळतो का? असा उंच बांध होता. पूर्वीच्या काळी खूप वर्षापूर्वी मोठे बांध होते. बसले बांधावर. हा, असेच आसन घातलं, विना खांद्यावर घेतला, स्वरझंकार झाला. बोट फिरली तारेवरून, हातामध्ये चिपळ्या, समोर मांडली विठुरायाची मूर्ती. गोपण ठेवली बाजूला. आलते कशाला? पाखरं राखायला. सावकारानं सांगितलं होतं पाखरांवर लक्ष ठेवा, त्यासाठी आलते ते. जिथून सगळं शेत दिसल अशा उंचवट्यावर बसलेत महाराज. डाव्या हाताला गोफण ठेवली, त्यात 2 दगड सावकारानं दिली होती पाखरं हाकायला. एका हातात विना, स्वरझंकार. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल. डोळे मिटले, स्वरझंकार पुन्हा एकदा. पाखराने गच्च भरलं होतं शेत. बाजरीवरती तुटून पडली होती कणसावरती पाखरं. एकटे होते महाराज. नीरव शांतता होती. बलमोठं माळ होतं. जुन्या काळात भरपूर मोठ्या शेत्या होत्या. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे बोलावा. एका पाखराच्या कानावरती ऐकायला गेलं, अरे तुकाराम महाराज आलेत वाटतं. खायला काय परत पण येईल. भजनाला चला चला ना भजनाला. एकानं दुसऱ्याला, दुसऱ्यानं तिसऱ्याला 10-15 पाखरं आली. तुकोबारायांच्या मांडीवर बसले. भाग्यवान असतील का पाखरं.
तुकोबरांची मांडी मिळावी. एक पाखरू आलं, खांद्यावरती बसलं तुकोबांच्या. दुसऱ्यानं पाहिलं, तुकोबांचं भजन सुरू आहे. आजूबाजूचे पाखरं म्हणू लागत होते, तुकोबांचा अर्ध पूर्ण करत होते. बोलावा पहावा बोलावा पहावा करावा करावा जीव भावे जीव भावे जीव भावे जीव भावे जीव भावे बोलावा. डोळे मिटले पाखरांनी, म्हणू लागले तुकोबांना. पाखरं प्रामाणिक असतात, भजन करू लागतात. तुम्ही पाखरा इतके तरी प्रामाणिक व्हा. बोलावा अरे म्हणा ना पाखरांनो, हे कुठे आपलं इथलं पक्षी अंगणी उतरे तिथे का गुंतून या राहती. माझं पूर्ण करा. आले का पाखरं भजन करू लागतात तुकोबांना. एक पाखरू आलं, तुकोबरांच्या खांद्यावरच्या विण्यावरती बसलं. महाराजांनी हात बाजूला घेतला, पंजा मारला पाखरानं त्या तारेवर. सूरझंकार. तुकोबरांच्या लक्षात आलं, आपण एकटे नाही, मला भजन करू लागतात सगळे. तुकोबरांनी डोळे उघडून पाहिले, तो पाखरं होती. भावकीतल्या लोकांनी लेगा पाठ फिरवली. जातीचे नाही, पातीचे नाही तुम्ही, ना तुमचा संबंध नाही पाखरानो. काय संबंध आहे तुमचा आणि माझा? पण तुम्ही ह्या तुकाराम महाराजाला भजन करू लागता. डोळे भरून आले तुकोबाचे. मंबाजी बुवानं काठीनं मारलं. भावकीतल्या लोकांनी हाकलून दिलं. विठुरायाच्या दर्शनाला गेलो तर काट्या टाकतात. माझी पहिली पत्नी अन्न 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 करता मेली. सावकारानं हाकलून दिलं. नाही आलं कोण भजनाला. वेडे म्हणतात मला. मी जगाला ओरडून सांगतो, वेडा झालो वेडा झालो. काय रे संबंध तुमचा आणि माझा पाखरानो, का भजन करू लागता मला. महाराजांनी भजन लांबवलं. आकाश मंडप पृथ्वी आसन हो, रमे तेथे मन क्रीडा करी. कधी कधी वाटतं महाराज, असा मंडप माझ्या तुकोबरायला जन्मात नाही मिळालो. असा मंडप, असा साऊंड, असा माईक, असा मृदंग, दगडाचे टाळ कोण त्याचा भाव. काशाचे टाळ घ्यायला आम्ही नगरला येतो. तुकोबरायांना टाळ मिळू नये. तुकोबरायांना असं आसन नव्हतं. तुकोबरायांना असा मंडप वगैरे. कधी कधी डोळे भरून येतात आमचे. त्यांचं नाव घेऊन लोक आमच्या पाया पडतात. तुकोबरायांचं नाव घेतलं ना तरी आम्हाला लोक पुसतात. कुठं होता तुकोबरायांना मंडप. आकाश मंडप पृथ्वी आसन हो, रमे तेथे मन क्रीडा करी. कधी कधी वाटतं महाराज, असा मंडप माझ्या तुकोबरायला जन्मात नाही मिळालो. असा मंडप, असा साऊंड, असा माईक, असा मृदंग, दगडाचे टाळ कोण त्याचा भाव. काशाचे टाळ घ्यायला आम्ही नगरला येतो. तुकोबरायांना टाळ मिळू नये. तुकोबरायांना असं आसन नव्हतं. तुकोबरायांना असा मंडप वगैरे. कधी कधी डोळे भरून येतात आमचे. त्यांचं नाव घेऊन लोक आमच्या पाया पडतात. तुकोबरायांचं नाव घेतलं ना तरी आम्हाला लोक पुसतात. कुठं होता तुकोबरायांना मंडप. आकाश मंडप पृथ्वी आसन हो,
रमे तेथे मन क्रीडा करी वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरी वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरी वृक्षवल्ली आम्हा सोय रे